राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे शिवतीर्थावर डिनर डिप्लोमसीत नव्या युतीचा निर्णय होणार का याकडे लक्ष। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना केंद्राचे 1000 आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळणार। अजित पवारांनी केलं स्पष्ट। कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला, फसवणूक केल्याचा विरोधकांचा आरोप। भाजपसोबत जायची ठाकरेंची इच्छा, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। ठाकरेंना मुंबईतही माणसं मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला। तर तुमच्याकडे फक्त ईव्हीएम, संजय राऊतांचा पलटवार। कुत्रा चावल्यामुळे उपचारानंतर संभाजी भिडेंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज। प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट। तर खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती। सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक। तर हत्या पसरवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश, माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्री दरबारी सुटला। काल दानवेवर आरोप करणाऱ्या खैरेंचा यू-टर्न। तर आमच्यात वादच नव्हता, बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसातली तिसरी हत्या। बाबासाहेब आगे या तरुणावर भर बाजारात धारदार शस्त्रानं वार, आरोपी पोलिसांना शरण। मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप, सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। श्रीराम मंदिर ट्रस्टला तामिळनाडूहून आला ईमेल, पोलिसांकडून सखोल तपास सुरू। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल। राहुल आणि सोनिया गांधी यांचंही ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव। 25 एप्रिलला सुनावणी। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची 6 तास ईडीकडून कसून चौकशी। हरियाणातील शिकोहपूर जमीन घोटाळा प्रकरणी उद्याही होणार चौकशी। शेतकऱ्यांचं संपूर्ण भारतासाठी मोठी खुशखबर। यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।